नमस्कार. ही कथा आहे मुरारबाजी देशपांडे यांची. साल होते 1665. दख्खनच्या भूमीवर युद्धाचे काळे ढग हळूहळू दाटत चालले होते. एका बाजूला होता विशाल मोघल साम्राज्याचा अफाट दरबार आणि दुसऱ्या बाजूला होते छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य, छोटं पण प्रचंड जिवंत आणि स्वाभिमानी. मोघल बादशहाने दख्खन जिंकण्यासाठी आपला सर्वात विश्वासू सरदार मिर्झा राजा जयसिंग याला पाठवले होते. त्याच्यासोबत होती अफाट फौज, तोफा, हत्ती, घोडदळ आणि युद्धाची संपूर्ण ताकद. त्यांचा एकच उद्देश होता, शिवाजी महाराजांना झुकवायचं किंवा हे स्वराज्य संपवायचं. पण स्वराज्यात भीती नव्हती, तिथे होती फक्त तयारी, जिद्द आणि स्वाभिमान. छत्रपती शिवाजी महाराज शांत होते, पण त्यांच्या शांततेत वादळ दडलेलं होतं. ही बातमी जेव्हा राजगडावर पोहोचली तेव्हा संपूर्ण मावळा सावध झाला. महाराजांनी तातडीने दरबार बोलावला. नकाशे पसरले, किल्ल्यांची स्थिती पाहिली गेली आणि प्रत्येक सरदाराला जबाबदाऱ्या दिल्या गेल्या. आणि एकच निर्णय ठरला, स्वराज्य वाचवायचं असेल तर लढावं लागेल. हळूहळू मोघल सैन्य पुढे सरकत होतं. त्यांचा वेग, त्यांची संख्या आणि त्यांचा आत्मविश्वास अफाट होता. आणि अचानकच पुरंदर किल्ल्याला पूर्ण वेढा पडला. तोफांचा आवाज दऱ्याखोऱ्यात घुमू लागला, धूर आकाशात पसरला आणि संपूर्ण परिसर युद्धभूमीत बदलला. त्या किल्ल्यावर उभा होता एक सिंह, मुरारबाजी देशपांडे. त्यांच्या डोळ्यात भीती नव्हती, फक्त निर्धार होता. त्यांनी मावळ्यांकडे पाहिलं आणि सांगितलं, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत हा किल्ला शत्रूच्या हाती जाऊ देणार नाही. आणि मग सुरू झाला भीषण संघर्ष. मोघल सैन्याने पहिला मोठा हल्ला केला. हजारो सैनिक एकाच वेळी पुढे धावले तर समोर होते काही शेकडो मावळे. पण त्या मावळ्यांच्या रक्तात स्वराज्य जळत होतं. तलवारींचा खणखणाट, ढालींचा घण आणि हर हर महादेवचा जयघोष आकाश फाडत होता. मुरारबाजी रणभूमीत उतरले. त्यांनी शत्रूंच्या रांगा फाडायला सुरुवात केली. एका झटक्यात अनेक शत्रू जमिनीवर कोसळले. त्यांच्या तलवारीचा प्रत्येक वार म्हणजे मृत्यूचा संदेश होता. शत्रू थक्क झाले होते, कारण त्यांनी असा पराक्रम कधी पाहिला नव्हता. दूर टेकडीवर उभा असलेला मिर्झा राजा जयसिंग हे दृश्य पाहत होता. तो क्षणभर स्तब्ध झाला. त्याने स्वतःला विचारलं की इतक्या कमी सैन्याने एवढा मोठा प्रतिकार कसा शक्य आहे. त्याच्या मनात आदरही निर्माण झाला आणि आश्चर्यही. त्याने एक संदेश पाठवला, मोघल साम्राज्य स्वीकारा, मोठी पदवी मिळेल. पण मुरारबाजींचं उत्तर स्पष्ट होतं. त्यांनी सांगितलं, मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे, स्वराज्य विकत घेतलं जात नाही. हे ऐकताच युद्ध अजून तीव्र झालं. मोघल सैन्य पूर्ण ताकदीने पुढे आलं. मुरारबाजी एकटे उभे राहिले. ते वाघासारखे लढत राहिले. त्यांच्या शरीरावर जखमा वाढत गेल्या, रक्त वाहू लागलं, पण त्यांच्या हातातील तलवार थांबली नाही. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी लढाई चालू ठेवली. आणि अखेर त्या रणभूमीत ते कोसळले. पण ते हरले नव्हते, ते जिंकले होते, कारण त्यांनी स्वराज्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं होतं. पुरंदर किल्ल्यावर शांतता पसरली, पण ती शांतता वेदनेने भरलेली होती. मावळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण छातीमध्ये अजूनही स्वराज्याची आग जळत होती. परिस्थिती अत्यंत कठीण झाली होती आणि शेवटी 11 जून 1665 रोजी पुरंदरचा तह झाला. 23 किल्ले मोघलांना द्यावे लागले, पण छत्रपती शिवाजी महाराज झुकले नाहीत. ते फक्त थांबले होते, कारण त्यांना माहिती होतं की हा शेवट नाही, ही फक्त एक रणनीतिक विश्रांती आहे. आणि इतिहास साक्षी आहे, काही वर्षांनी याच स्वराज्याने पुन्हा उभारी घेतली आणि संपूर्ण भारतात आपली ताकद दाखवली. ही कथा फक्त युद्धाची नाहीये, ही कथा आहे स्वाभिमानाची, बलिदानाची आणि स्वराज्याच्या अग्निज्वालेची. मुरारबाजी देशपांडे आजही सांगून जातात, स्वराज्यासाठी मरावं लागलं तरी चालेल, पण झुकायचं नाही.